नमस्कार, आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे। आयुर्वेद शास्त्रामध्ये तेलाने मालिश करण्याचे खूप फायदे असे वर्णन केलेले आहे। तेलाने मालिश ही केवळ हिवाळ्यातच नाही तर इतर ऋतूमध्ये देखील केली जाते। आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेले मालिश करण्याचे काय फायदे आहे, तसेच मालिश करण्यासाठी तेलाबरोबर इतर कोणते औषधी आपण वापरू शकतो, तसेच मालिश कोणी करायला नको याविषयीचे सविस्तर वर्णन आज आपण बघूया। त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। आयुर्वेद शास्त्रामध्ये तेलाने मालिश करण्याच्या क्रियेला अभ्यंग असे म्हटलेले आहे। आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्येमध्ये दररोज तेलाने मालिश करण्यास सांगितलेले आहे, परंतु आजच्या धावपळीच्या काळामध्ये असे करणे शक्य नाही आहे। त्यामुळे आपण केवळ हातापायांना देखील मसाज ही दररोज करू शकतो। याचा समावेश आपण आपल्या दिनचर्येमध्ये नक्कीच करू शकतो। सर्वप्रथम बघूया की अभ्यंग करण्याचे म्हणजे तेलाने मालिश करण्याचे काय चांगले परिणाम आणि फायदे आपल्या शरीरावर हे होतात। अभ्यंग नियमित केल्याने आपले वार्धक्य हे उशिरा येण्यास सुरुवात होते। यासाठी जराहर हा शब्द आयुर्वेदामध्ये वर्णन केले आहे। जरा म्हणजे वार्धक्य आणि हर म्हणजे वार्धक्याला दूर सारणारे असं या मालिशचे वर्णन केलेले आहे। श्रमहर म्हणजे जर आपण व्यायाम करून श्रमाचे काम करून थकले असू तर आपण मालिश केल्याने हे आपले जे काही श्रम आहे हे दूर केले जाते। म्हणजे श्रम केल्याने येणारा जो थकवा आहे हा दूर करायला मदत होते। वातहर म्हणजे शरीरात जो वाढलेला वातदोष आहे याचे हरण करण्यासाठी म्हणजे त्याला दूर सारण्यासाठी देखील आपल्याला मालिशचा फायदा होतो। म्हणजे वातदोष नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला स्नेहन मालिश करणे फायद्याचे ठरते। जर नियमित आपण तेलाने मालिश केल्यास आपल्या डोळ्यांची दृष्टी ही चांगली होते। आयुवर्धक म्हणजे जर नियमित अभ्यंग स्नान केले, तेलाने मालिश केली तर आपले आयुष्य वाढण्यास मदत होते। नियमित तेलाने मालिश केल्यास आपल्याला झोप देखील चांगल्या प्रकारे लागते। नियमित तेलाने मालिश केल्याने अभ्यंग केल्याने त्वचा सुकुमार मुलायम अशी होते आणि कोणत्याही प्रकारचे त्वचा रोग आपल्याला होत नाही। नियमित अभ्यंग केल्याने शरीर हे सुदृढ होते आणि पिळदार असे बनते। अभ्यंग केल्याने तेलाने मालिश केल्याने शरीर कोणतेही श्रम करण्यास तयार असते। कोणतेही कार्य करण्यास शरीर असे सामर्थ्यवान असे बनते। तर अशा प्रकारे अभ्यंगाचे 10 फायदे हे आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहे। मालिश करण्यासाठी कशाचा वापर करावा हे बघूया। शरीराला मालिश करण्यासाठी तेल किंवा तूप या दोघांचाही आपण वापर करू शकतो, परंतु तेल स्वस्त आणि गुणकारी असल्याने याचाच वापर आपण जास्त करतो मालिश करण्यासाठी। व्यक्तीची प्रकृती किंवा त्याला झालेला आजार यावरून देखील आपण कोणते द्रव्य म्हणजे तेल वापरावे की तूप वापरावे हे ठरवता येते, किंवा व्यक्तीच्या आजार आणि प्रकृती अनुसार कोणते तेल वापरावे हे देखील ठरवले जाते। तसेच व्यक्ती कोणत्या देशात राहतो, कोणत्या हवामानामध्ये राहतो यावरून देखील त्याच्या मालिशसाठी आपण कोणत्या तेलाचा वापर करावा हे ठरवता येते। जसे उत्तर प्रदेश किंवा इतर थंडीच्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी मोहरीचे जे गरम तेल आहे हे वापरणे चांगले राहते। दक्षिण भारतामध्ये खोबऱ्याचे तेल मालिशसाठी उपयुक्त ठरते, तर महाराष्ट्रामध्ये तिळाचे तेल हे मालिशसाठी अतिशय उपयुक्त असे ठरते। थंडीच्या दिवसामध्ये उष्ण तेलाने मालिश करावी, तर उष्ण ऋतूमध्ये थंड तेलाने मालिश करावी। इथे उष्ण तेल आणि थंड तेल म्हणजे उष्ण गुणात्मक आणि शीत गुणात्मक तेल असा अर्थ घ्यावा।
विशिष्ट प्रकारचा आजार जर व्यक्तीला असेल तर त्या आजारा अनुरूप देखील आपण तेल वापरू शकतो। ह्या सर्व तेलांमध्ये तीळ तेल हे अतिशय उपयुक्त आणि सर्व प्रदेशामध्ये आणि सर्व ऋतूमध्ये वापरण्यासारखे तेल आहे। त्यामुळे आपल्याला जर कळत नसेल कोणत्या तेलाने मालिश करावी तर सरसकट आपण तिळाच्या तेलाचा वापर हा मालिशसाठी करावा। हात, पाय आणि इतर अंगावर जेव्हा मालिश करतो त्यावेळेला तेल हे कोमट करून त्याने मालिश करावी। डोक्यावर अभ्यंग करताना मालिश करताना मात्र थंड तेलाचाच वापर करावा। अभ्यंग करणे याचा उद्देश, मालिश करणे याचा उद्देश सर्व शरीरातील अवयवांना उत्तेजित करणे हा आहे। त्यामुळे मालिश करणाऱ्या व्यक्तीला सगळं शरीरातील अवयवांची माहिती असणे आवश्यक आहे आणि मालिश करताना देखील त्यानुसारच त्यांनी मालिश करणे आवश्यक आहे। मालिश करताना देखील विविध अवस्थांमध्ये बसून झोपून अशा प्रकारे मालिश ही केली जाते। त्यामुळे जो कोणी व्यक्ती मालिश करणार आहे तो व्यक्ती प्रशिक्षित असायला हवा। परंतु जेव्हा आपल्याला स्वतःला हातापायांना तेलाने मालिश करायची आहे ही आपण दररोज देखील करू शकतो आणि स्वतःच्या हाताने आपण ही करून घेऊ शकतो। संपूर्ण शरीराची मालिश ही दररोज करणे देखील शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा नक्कीच करावी। मालिश नंतर साधारणतः अर्ध्या तासानंतर उठण्याच्या साहाय्याने स्नान करावे। अशा वेळी साबणाचा वापर हा करू नये। मालिशमुळे जी स्निग्धता शरीराला मिळाली असते ती साबणाच्या साहाय्याने नष्ट होते। त्यामुळे अभ्यंगानंतर स्नान करताना केवळ उठण्याचाच वापर करावा। संपूर्ण शरीराला मालिश करण्यासाठी साधारणतः 35 ते 40 मिनिटे हे लागत असते आणि हातापायांना जर आपल्याला केवळ मालिश करायची असेल 10-10 मिनिटे हातापायांची मालिश ही करावी। तेलाने मालिश करण्याचे काय फायदे आहेत हे देखील आपण बघितले। तसेच तेलाच्या मालिशसाठी कोणत्या प्रकारचे तेल हे वापरावे, कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचे तेल वापरावे हे देखील बघितले। परंतु काही व्यक्तींना मालिश करणे वर्ज्य सांगितलेले आहे। अशा व्यक्तींनी मालिश मात्र अजिबात करू नये। ज्या व्यक्तींना सर्दी, खोकला आणि ताप आहे अशा व्यक्तींनी शरीराची मालिश करणे टाळावे। ज्या व्यक्तींचे आयुर्वेदीय पंचकर्म हे झालेले आहे अशा व्यक्तींनी देखील परत स्नेहन म्हणजेच मालिश करणे हे टाळायला हवे। ज्या व्यक्तीला अपचन, अजीर्ण आजार झालेले आहे अशा व्यक्तींनी देखील अपचनामध्ये मालिश करण्याचे टाळावे। दररोज संपूर्ण शरीराला मालिश करणे जरी शक्य नसले तरी आपण हातापायांची मालिश मात्र नक्कीच करू शकतो। आणि रात्री झोपताना पायांच्या तळव्यांना जर आपण तेलाच्या साहाय्याने मालिश केली तर याचेही शरीरावर खूप फायदे असे जाणवतात। तर पायाच्या तळव्यांना मालिश करण्याचे काय फायदे आहेत याविषयीचा व्हिडिओ मी पूर्वी बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा आणि आपले काही प्रश्न असतील तेही तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।